हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एसविरा क्रिएटर। आज आपण पाहणार आहोत आळूवडी कशी बनवायची। ही एक महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखली जाते। गौरी गणपतीच्या सणाला गौरी आवाहनाच्या वेळेला आळूची वडी आवर्जून केली जाते। अशी ही पौष्टिक आळूवडी एकदम परफेक्ट, कुरकुरीत आणि खमंग बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एसविरा क्रिएटरला सबस्क्राईब करा। सर्वात आधी आळूची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पुढून आणि मागून दोन्ही साईडनी हाताने स्वच्छ धुवायचे आहेत। आळूची पाने दोन प्रकारची असतात, एक लाल देठाची आणि दुसरी पांढऱ्या देठाची। लाल देठाची पाने खाण्यायोग्य असतात। पांढऱ्या देठाची पाने खाल्ली की घशामध्ये आग होऊ शकते, त्यामुळे पाने घेताना लाल देठाचीच घ्यावीत। हे बघा, आता पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण सारण बनवूया। एका बाउलमध्ये आपण बेसन पीठ घेऊया। त्यामध्ये अद्रक आणि लसूण खिसलेलं घालूया। तीळ 1 चमचा, ओवा 1 छोटा चमचा आणि 1 छोटा चमचा हळद। आता मी लाल तिखट घेते 1 चमचा। तुम्हाला कसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट ॲड करू शकता। मी इथे 1 चमचाच तिखट ॲड करते आहे। मला तिखट जास्त आवडत नाही, त्यामुळे मी थोडंसं तिखट घालते आहे। शेवगाच्या पानाचं पावडर आहे, त्याला मोरिंगा पावडर म्हणतात। ह्याचे खूप सारे फायदे आहेत, हेल्थ बेनिफिट्स आहेत। ते मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता। मीठ चवीनुसार आणि हे लिंबाचं रस। मी इथे लिंबू कट करून घेते आहे आणि लिंबाचं रस ह्यामध्ये मिक्स करते आहे। हे आता चमच्याच्या सहाय्याने आपण व्यवस्थित लिंबू मिक्स करून घ्या। हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। मिक्स करून झालं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं सारण बनवून घेऊया। पाणी आपल्याला थोडं थोडंच वापरायचं आहे। एकदम जास्त पाणी घातलं तर सारण पातळ होण्याची शक्यता आहे आणि आपल्या आळूच्या वड्या खराब होऊ शकतात। त्यासाठी पाणी थोडं थोडं घ्यायचं आहे। हे आळूची पाने आहेत, त्याची शिरा मी अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने काढून घेते आहे। जर आपण हे काढून घेतलं नाही तर आपल्याला आळूची पाने जेव्हा आपण फोल्ड करू ना, तेव्हा ते व्यवस्थित फोल्ड होऊ शकत नाही, त्यामुळे हे असे चाकूच्या सहाय्याने काढून घ्या। आता इथे गॅसवर मी इडलीचं पात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालून ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता इथे एक पान घेतलं आहे, त्याच्यावर मी हे सारण लावून घेते आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघा सारणची। आता हे जे दुसरं पान आहे ते त्याच्या उलट्या दिशेने ठेवायचं आहे आणि त्याच्यावरही सारण लावून घ्यायचं आहे। एकानंतर एक असेच पानं ठेवून आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे सुटणार नाही आपलं पान। सारण लावून झालेलं आहे। आता आपण त्याला व्यवस्थित गोल असं हळूवारपणे फोल्ड करायचं आहे। एकदम हळू सावकाशरित्या आपल्याला ते फोल्ड करायचं आहे। तुम्ही बघा मी कशी फोल्ड करते आहे, व्यवस्थित बघून घ्या। सारण बाहेर येऊ द्यायचं नाही आपल्याला। हळूवारपणे व्यवस्थित गोलाकार असे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला असं दाबत राहायचं आहे। ते व्यवस्थित आपण दाबलो की मग सारण ते रोल सुटतही नाही आपलं आणि आळूवडे छान होतात। आता मी एका इडली पात्राला तेल लावून ते वाफवून घ्यायला ठेवलेलं आहे। आपल्याला फक्त 10 ते 15 मिनटं व्यवस्थित ते वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनटं झाली की मग आपला आळूचे वडे वाफवून झालेले असतील। हे बघा, आता आपण झाकण काढून चेक करूयात। आपले आळूचे वडे जे आहेत ते वाफवून झालेलं आहे। तुम्ही कलर चेंज झाला आहे पाहू शकता। हे असं कलर चेंज झालं की समजायचं पूर्ण वाफवून झालेलं आहे। आता एका कढईमध्ये तेल घेऊयात, तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम झालं की आपण आळूचे वडे तळून घेऊयात। हे बघा, आपले आळूचे रोल आहे तो किती छान झालेला आहे। त्याचे स्लाइसेस व्यवस्थित कट होत आहेत, सारण बाहेर येत नाही। आपल्या
आणि वडेसुद्धा कसे व्यवस्थित गोल गोल असे होत आहेत. कुठलेही वडे असे सुटत नाही आहे, आपले रोल अजिबात सुटत नाही आहे. आता इकडे तेल गरम झालेलं आहे. आपण व्यवस्थित तळून घेऊयात तेलांमध्ये. एक 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 असे सोडायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचं. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. गौरी गणपतीच्या सणाला गौरीला असं म्हणतात की गौरीला आळूचे वडे खूप आवडतात, म्हणून गौरी आवाहनाच्या वेळेस हे आळूचे वडे हमखास बनवले जातात. आमच्या इकडे पण गौरी गणपती असते तेव्हा आम्ही आळूचे वडे आवर्जून बनवतो. हे बघा, आळूचे वडे किती छान क्रिस्पी आणि ब्राउनिश झालेले आहेत. मी सगळेच वडे सोडून घेते आहे. आता छान अशी तळून घेते आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच एसवीरा क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हेच छान छान कमेंट्स मला देत जावा. हे बघा, आळूचे वडे एकदम क्रिस्पी गोल्डन ब्राऊन असे तळून झालेले आहेत. पाहू शकता किती छान सुंदर दिसत आहेत ते. हे बघा किती क्रिस्पी झालेलं आहे.